प्रशासनाच्या नियोजन शून्यतेमुळे नागपूरकरांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये महापूर अनुभवला। यामध्ये हजारो नागरिकांचे घर जलमय झाले। यात अनेकांना जीव गमवावा लागला होता, तर नागरिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते। यापासूनही प्रशासनाला कुठलाही धडा घेतला नसून आता पुन्हा महामेट्रोने अंबाझरी डॅम खाली क्रेसी कॅसलच्या जागेत 7 वंडर्स नावाचा प्रकल्प अवैध पद्धतीने उभारण्याचे काम सुरू केले आहे। या प्रकल्पासाठी महामेट्रोने कुठलीही परवानगी घेतली नसून प्रकल्पाचा बऱ्यापैकी काम पूर्ण होत आलं आहे, हे उल्लेखनीय। त्यामुळे यंदा पुन्हा जोरदार पाऊस आल्यास हजारो घरे पुन्हा पाण्याखाली जाऊ शकतात। विशेष बाब म्हणजे डिसेंबर 2020 मध्ये महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रेग्युलेशन्स च्या कलम 3.1.1 नुसार वॉटर मार्क पासून 15 मीटरपर्यंत कुठलेही बांधकाम करता येत नाही। हा प्रकल्प पूर्णपणे नाग नदी पात्रातच असल्यामुळे हा प्रकल्प पूर्णपणे अवैध आहे। मात्र याकडे प्रशासनाने डोळेझाक केली असून नागरिकांच्या करस्वरूपी कोट्यवधी रुपयांची सर्रासपणे उधळपट्टी करण्यात येत आहे। या विरोधात नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे यांनी विभागीय आयुक्तांकडे पत्राद्वारे तक्रार नोंदविली आहे। याची प्रत नागपूर सुधार प्रन्यास, महानगरपालिका, सिंचन विभाग, पोलीस विभाग आणि महामेट्रोलाही पाठविली आहे। सर्व नियमांना तिलांजली देत सुरू असलेल्या या प्रकल्पाचे बांधकाम त्वरित थांबवून या अवैध बांधकामाला शह देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली नाही तर नागपूरकरांच्या सुरक्षिततेसाठी न्यायालयात जाणार असल्याचा इशाराही यावेळी ठाकरे यांनी दिला। अंबाझरी येथे आलेल्या महापुरानंतर महाराष्ट्र शासनाने निर्माण केलेल्या हाय पॉवर कमिटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी विभागीय आयुक्त यांना देण्यात आली आहे। नागपुरातील विशेषतः अंबाझरी तलाव, नाग, पिली आणि पोरा नद्यांचे संरक्षण आणि पावसाळी नियोजन करणे हे या कमिटी निर्मितीचे प्रमुख उद्दिष्ट आहे। तरी हा अवैध बांधकाम प्रशासनाच्या नावाखाली सुरू आहे। नाकाखाली सुरू आहे। कुठलाही प्रकल्प उभारण्यापूर्वी करण्यात येणाऱ्या तात्पुरत्या अथवा पक्क्या बांधकामाचे बिल्डिंग प्लॅन मंजूर करून घेणे बंधनकारक असताना या प्रकल्पासाठी महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासची कुठलीही मंजुरी घेण्यात आली नाही। महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने मार्च 2018 मध्ये कायद्यात सुधारणा करून धरणाच्या 30 मीटर हद्दीत विकास कामे करण्यास निर्बंध घातले होते। 7 वंडर्स प्रकल्प धरणाच्या हद्दीपासून 30 मीटरच्या आत आहे। 2018 पासून मेट्रो रेल्वे कॉरिडॉरचे बांधकाम सुरू झाल्यापासून महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना या निर्बंधाची माहिती असूनही 7 वंडर प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे। या अवैध प्रकल्पाला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांकडून झालेला खर्च वसूल करावा असे या तक्रारीत म्हटले आहे।